उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा पहिला दौरा हा कराडला होता। कराडला यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी त्यांनी प्रीती संगमावरती उपस्थिती लावली आणि यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते सुद्धा त्यांच्या सोबत उपस्थित होते। प्रीती संगमावरती जात सुनेत्रा पवारांनी मित्रपक्षांना आणि पवार कुटुंबियांना सुद्धा मोठा संदेश दिल्याचं मानलं जाते। बघूयात हा विशेष रिपोर्ट। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला शासकीय कार्यक्रम। कराडमध्ये यशवंतराव चव्हाणांचं समाधीस्थळ असलेल्या प्रीती संगमावर दर्शन। यशवंतरावांच्या विचारधारेने जाणार शरद पवारांना सूचक इशारा। शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडणार नाही, भाजपलाही संदेश। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर आता सक्रिय होताना दिसतात। शपथविधीनंतर बारामतीत पोहोचलेल्या सुनेत्रा वहिनींचा पहिला शासकीय कार्यक्रम ठरला कराड दौरा। महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा सुवर्ण कलश आणून नव्या महाराष्ट्राचा पाया घालणाऱ्या दिवंगत यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी त्या पोहोचल्या। प्रीती संगमावर जात त्यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केलं। यावेळी पक्षाचे अनेक नेते त्यांच्यासोबत उपस्थित होते। अजित पवारांच्या निधनाचं दुःख विसरून सुनेत्रा वहिनी कामाला लागल्याचा संकेत यातून गेला। चव्हाण साहेबांचा विचाराचा वारसा आणि दादाने आम्हाला दिलेला विचार हे पुढे महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी सुरू ठेवणं या कर्तव्याच्या भावनेतूनच उपमुख्यमंत्री म्हणून वहिनी या ठिकाणी आल्या, नतमस्तक झाल्या। चांगली गोष्ट आहे। त्या राज्याच्या आता उपमुख्यमंत्री आहेत। दुःख विसरून त्यांनी शपथ घेतलेली आहे उपमुख्यमंत्री पदाची। त्याच्यामुळे त्यांना आता बाहेर पडावं लागेल। त्यांना कर्तव्याची भान असल्यामुळे त्या आता कर्तव्य पथावर आहेत। यशवंतराव चव्हाण हे शरद पवारांचे गुरु। दिवंगत नेते अजित पवार आणि प्रीती संगम यांचंही खास नातं होतं। राजकारणाच्या सुरुवातीपासूनच चुकांनंतर आणि स्वतंत्र पक्ष स्थापन केल्यानंतरही अजित पवार सातत्यानं प्रीती संगमावर जात राहिले। यशवंतराव चव्हाणांच्या विचारांवर अजितदादांची श्रद्धा होती। राजकारणातलं प्रेरणास्थान म्हणून अनेकदा ते प्रीती संगमावर यायचे। 2013 साली त्यांनी प्रीती संगमावर आत्मक्लेश उपोषणही केलं। 2023 साली राष्ट्रवादीत बंड केल्यानंतरही ते प्रीती संगमावर आले। यशवंतरावांच्या विचारावरच चालणार असल्याचा संदेश त्यांचा होता। यासोबतच कराड, सातारा, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रावर असलेली भावनिक पकडही त्यांनी प्रीती संगमावर जात नेहमी मजबूत केली। पक्षफुटीनंतर शरद पवार यांनी त्यांचा फोटो वापरण्यास मनाई केली, तेव्हा अजितदादांनी यशवंतराव चव्हाणांचा फोटो वापरायला सुरुवात केली। आता अजितदादांच्या याच विचारांवर सुनेत्रा पवारही वाटचाल करताना दिसतायत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांनीही प्रीती संगमावर जात अनेक राजकीय संदेश दिले। शरद पवारांच्या नेतृत्वापेक्षाही यशवंतराव चव्हाणांचे वारसदार असल्याचा हा संदेश आहे। विलिनीकरणाच्या चर्चेत शरद पवारांचं नेतृत्व नको असल्याचा हा थेट इशारा मानला जातो। शिव, शाहू फुले आंबेडकर याच मार्गाने जाणार असं भाजपलाही संकेत आहेत। भाजपकडून पक्षावर पकड मिळवण्याच्या चर्चांना त्यांनी कृतीतून उत्तर दिले। शरद पवारांच्या नव्हे तर यशवंतरावांचा वारसा सांगत सुनेत्रा पवारांनी नवा संदेश दिल्याचं मानण्यात येत आहे। दादांच्या निधनानंतर लगेचच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्राताई सुद्धा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळावर गेल्या। त्यांनी चव्हाण साहेबांच्याच विचारधारेने पुढे जाईल अशा पद्धतीचा संदेश महाराष्ट्राला दिला। एक प्रकारे ज्या पद्धतीनं अजितदादा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये म्हणजे महायुतीच्या सरकारमध्ये असताना सुद्धा यशवंतराव चव्हाण साहेबांची विचारधारा पुढे नेईल अशा पद्धतीनं वागत होते, त्याच विचारधारेने पुढे जाण्याचा निर्णय हा सुनेत्राताईंनी घेतलेला दिसतोय। अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर पक्षात नेतृत्वाबाबत साशंकता निर्माण होत असतानाच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाच्या होत असलेल्या चर्चांनाही यामुळे थोडा ब्रेक लागला। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा आणि शरद पवार यांचीही भेट झालेली नाही। असं असताना थेट प्रीती संगमावर जात शरद पवारांशिवाय स्वतंत्र राजकारण करण्याचे संकेत सुनेत्रा पवारांनी दिले। यासोबतच भाजपच्या हिंदुत्वाच्या वाटेवर चालणार नाही असा संदेशही त्यांनी दिलाय। उपमुख्यमंत्रीपदाची राजकीय कारकीर्द सुरू करतानाची त्यांची ही प्रीती संगमाची भेट यामुळेच महत्त्वाची ठरते।
ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, कराड.